कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल। उत्तर गोव्यातील म्हापसा सबयार्डातल्या एका घाऊक केळी विक्रेत्याच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते असं म्हटल्यास गैर ठरणार नाही। कारण हा व्यापारी अत्यंत घातक रसायनांचा वापर करून केळी पिकून ग्राहकांना विकत असल्याचं 5 मार्चला पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आलं। 2 वर्षांपूर्वी अशाच प्रकरणात त्याच्याकडून टनभर केळी जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती। ते प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे। असं असलं तरी या व्यापाऱ्यावर या कारवाईचा आणि इथल्या न्यायालयीन प्रक्रियेचा काडीचाही फरक पडलेला दिसत नाहीये। हेच 5 मार्चला दिसून आलं। या कारवाईत त्याच्याकडून 21,000 रुपये किमतीची 300 किलो केळी जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे। आता त्याला यार्डात दुकान चालवण्यावर बंदी घालण्यासाठी एफडीएनं संबंधित यंत्रणांना सतर्क केल्याची माहिती प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नरोना यांनी दिली आहे। या घातक रसायनामुळे केळी लगेच पिकतात आणि ती खाणाऱ्याला कॅन्सरसारखे आजार जडू शकतात किंवा वांध्यत्व येऊ शकतं। म्हणूनच म्हापशात केळी किंवा इतर फळे खरेदी करताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे। आमच्या डायरेक्टरेट ऑफ फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनाच्या टीमीन ही आमची सर्वेलन्स ड्रायव्ह जी आसा ती चालू केल्ली आसा आनी आमी मंडे तशेंच आयच्या दिसा बार्देस ह्या एरियान सेवरल प्रमायसीस केले। ऑल टुगेदर 19 प्रमायसीस आमी केले, वेगवेगळे रेस्टॉरंट्स, रिटेल तशेंच फ्रूट वेंडर्स आनी टोटल हातूंतले आमी जे आसा 8 प्रमायसीस हांकां बंद केल्ले आसा। मेनली थोडेचे जे हायजीन आसलेले ते अप टू डेट नासले, तशेंच कांय जाणांचे लायसन्सीस हे एक्सपायर जाल्ले असल्या कारणान तांकां बंद केल्ले आसा। बाकीच्यांक आमी इम्प्रूवमेंट नोटीस दिल्ले आसा। तशेंच मेजर ब्रेक थ्रू म्हणटा तो आमी आमचे कांय इन्फॉर्मंट्स अशे दवरलेले म्हापसा यार्डान सॅम्पल काडलेले आनी तशेंच अशें आमी सांगून दवरलेले आनी आमकां इन्फॉर्मेशन मेवली आयज दनपारच्या वेळार कोण तरी अशें कितें तरी कॅमिकल अशें घालता म्हणून, आनी आमी इमिडियटली विजीट करून ती जी बनानास जी आसलेली ती आमी कॉन्फिस्केट करून तांचेर केस घातलेली आसा। आनी हो वेंडराचेर ऑलरेडी एक केस आमची JMFC कोर्टान चालू आसा। आयज ताका परतो आमी सेकंड टायम बूक केला। तशेंच आमी म्हापसा यार्ड जे चलयता आसता तांकां आमी कॉन्टॅक्ट करून तांकां बरोवन सांगलां की हे जे रिपीट वेंडर्स आसा, रिपीट ऑफेंडर्स आसा, तांची लायसन्सां कॅन्सील करपाचें आनी तांकां काडपाचें म्हणून। आनी तांणी आमकां तांचो जो आसा सपोर्ट दिल्लो आसा। आनी फ्रायडेच्या दिसा आमी तांकां यार्डाक तशेंच सगळे वेंडरांक घेवन एक कॉर्डिनेशन मिटींग घेतले। सो मेजर जो आमचो ऑब्जेक्टीव आसा की हे जे कॅमिकली जे रायपनींग जाता ते टोटल बंद करपाचें आनी यार्डान जे अप्रूव्ड चेंबर्स घातलेले आसा ते 100% ऑपरेशनल करप हे आमचे प्रयत्न चालूच आसतले। तशेंच जे कोण अशे फाऊल मेजर्स यूज करता तांचेर स्ट्रिक्ट कारवाई जातली। आनी जो आयचो वेंडर मेवल्लो आसा ताका केस बूक करून ताजें लायसन्स कॅन्सिलेशन जे आसा ते आमी प्रोसेस चालू करतले। हो तो वेंडर तो म्हापसा यार्डांतलो? म्हापसा यार्डाचोच वेंडर। कितें सेलिंग करता तो बनाना होलसेल वेंडर तो। आयज खंयच्या खंयच्या भागांत कॉन्टॅक्ट केल्ले? आयज जे आसा आमी मेनली म्हणजे यार्डान आमचो टायम गेलो। तशेंच आयज आमी कोस्टल बेल्टान कालंगूट एरियान जे आमकां पयले इन्फॉर्मेशन मेवल्ले वो फाटल्या खेपे तांकां विजीट जाल्ले तांकां रिविजीट करून एक 2-3 जाग्याचेर लायसन्स नासलेले आनी अनहायजिनीक आसल्या कारणान तांकां बंद केल्ले आसा। सर हो आतां तुमी हे केला म्हणून तो तेन्ना धरलो तुमी तो? ना हो दुसरो वेंडर। हाका आमी 2 वर्सां पयलीं सॅम्पल काडून अशेंच ताजे फेल जाल्ले म्हणून केस घातलेली, ती चालू आसा। तशेंच आयज तो परतो असो कॅमिकल मारता तो मेवला। आमी ताजे सॅम्पल्स काडून लॅबान घातलेले आसा। सो आमकां कांय कॅमिकल अशें मेवंक ना, जे टेस्टींग जातले। बट एज अ अबंडंट प्रिकॉशन जी केस घालपाची जी प्रक्रिया आसा आनी जे म्हणजे आमचे जे नेक्स्ट लेवल ऑफ एनफोर्समेंट जो आसता तो म्हणजे स्ट्रिक्ट हे आमी दवरलेले आसा। आनी आमी रिपोर्ट तर फेल जालो जाल्यार इमिडियटली यार्डाक बरोवन आमी तांचे जे कितें आसा तांकां परमिशन आसा ती कॅन्सील करपाक आमी रेकमेंड करतले। मागीर ते तांचेर डिपेंड आसा यार्डाचेर। कितली बंद केले तर आयज आमी टोटल 4 बंद केल्ली आसा आयच्या दिसा। ही रेस्टॉरंटां आनी स्ट्रीट फूड वेंडर्स जे आसा ते। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चल पुढचा लईराई लास्ट